शहाद्यात पेट्रोल डिझेल टंचाई, वाहनधारकांची पंपावर गर्दी। शहादा शहरात गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत। काही पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसून काही ठिकाणी पेट्रोल संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे उपलब्ध असलेल्या पंपावर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। विशेषतः दुचाकी वाहनधारकांना मर्यादित प्रमाणात इंधन दिले जात असून अनेक पेट्रोल पंपावर एका वाहनाला केवळ 200 रुपयांपर्यंतच पेट्रोल दिले जात आहे। चारचाकी वाहनधारक व मालवाहतूक चालकांनाही तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे। इंधन टंचाईमुळे काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून काही पंपावर अधूनमधून इंधन उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे दैनंदिन कामकाज, वाहतूक तसेच व्यापारी व्यवहारावरही परिणाम होत आहे। दरम्यान इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित कंपन्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती पंप चालकांकडून देण्यात आली। मात्र नेमकी टंचाई कशामुळे निर्माण झाली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। परिस्थिती लवकर सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। 2 दिवसापूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पेट्रोलचा वापर कमी करा, सोनं खरेदी कमी करा, विदेश यात्रा करू नका, वर्क फ्रॉम होम अशा चार एक गोष्टी आपल्याला सांगितल्या। त्याचा परिणाम जनतेवरती चांगल्या दृष्टीने व्हायला पाहिजे, पण इथं आपल्याला ऑपोजिट साईडने होताना दिसून राहिले की आज आपण ह्या पेट्रोल पंपवर थांबलेलो आहोत। इथं तुम्ही बघताय गर्दी किती आहे, जेमतेम लोकांना पेट्रोल भेटत आहेत। मी स्वतः 2 पेट्रोल पंपवर जाऊन आलो, तिथं त्यांनी पेट्रोल संपलेलं आहे, काहींनी डिझेल संपलेलं असं जाहीर केलेलं आहे, काहींनी बोर्ड लावलेले, काही लांबूनच हात दाखवला आहे की पेट्रोल संपलेलं आहे। आता यांचे जे हात दाखवणं आहे किंवा जो बोर्ड लिहिलेला आहे तो ग्राहकाला कसा समजेल की खरोखर तुमच्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल संपलेलं आहे किंवा डिझेल संपलेलं आहे, हे कसं कळेल? जनता या संदर्भामध्ये विचारणा करत आहे। त्याचबरोबर अशी एक अफवा पसरत आहे, ती अफवा म्हणूयात का खरं गोष्ट म्हणूयात की जेणेकरून पेट्रोल संपलं आहे असं जाहीर करावं आणि 2 दिवसानंतर परत दर वाढणार आहेत तर ते आपल्याला 2 पैसे अधिक जास्तीचे मिळतील म्हणून काही पेट्रोल पंपवाल्यांनी पेट्रोल संपलं आहे असं खोटं जाहीर केलेलं आहे का, असा जनतेचा प्रश्न आहे। तर त्या संदर्भामध्ये लोकांनी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी सत्यता काय आहे ते लोकांसमोर जाहीर करावं असं मी सर्व जनतेच्या वतीने जाहीर करत आहे। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।